पंकजा मुंडे हे पर्यावरण मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघामध्ये आले आणि सकाळी त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात वैद्यनाथ दर्शन करून घेतल्यात आली आणि आता पाहिलं होतं ते योगेश्वर दर्शन घेतलेलं आहे. काय सांगायला पहिल्यांदा आपण मतदारसंघामध्ये आला आहे, सकाळी वैद्यनाथ दर्शन करून आपल्या मतदारसंघाची दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. आता आपण योगेश्वर देवचे दर्शन घेतले, काय सांगाल? मी मतदारसंघात येतच राहते दर 15 दिवसाला महिन्याला, पण यावेळी मंत्रिमंडळाचा चार्ज घ्यायचा होता वगैरे, त्यामुळे थोडा विलंब झाला. 2 दिवस झाले मी मंत्रालयात काम केलं, तिथला चार्ज घेतला आणि आता माझ्या मतदारसंघात आले. परळीमध्ये 2 दिवस सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. कुठलाही सत्कार सोहळा नाही करायचा असं जाहीर केल्यामुळे लोक आपले वैयक्तिक येऊन फुलं देत आहेत, शाल देत आहेत, त्यांचं प्रेम दाखवत आहेत आणि सगळ्यांच्या घाटीभेटीवर माझा जोर आहे सध्या. आता आपण पर्यावरण मंत्री झाले, त्या पहिली बैठक लावली, मुंबईसाठी लावली, तिथल्या प्रदूषणाचा विषय असेल तर आता विषय मोठा सगळ्यात जास्त आपल्या परळी मतदारसंघामध्ये प्रदूषणाचा विषय आपण कसं ते तो मी तेवढेच कडकपणे हाताळेल. जेव्हा मी पालकमंत्री होते तेव्हाही तिथल्या ॲशचा जो पॉल्युशनचा विषय होता तो मी पूर्ण स्ट्रिक्टली हाताळायचा. बऱ्याच वेळा तर मी स्वतः थांबवायचे गाड्या की ते उघड्यावर तुम्ही नेताय, पॅक नाही आहे, ते उडतंय हवेमध्ये. तर आता मी ऑलरेडी पर्यावरण मंत्री झाल्यामुळे ते आपोआपच कडक होतील. ते म्हणजे त्यांचं ते नियमाचं पालन करतील आणि नियमाचं नाही पालन केलं त्याला कोणालाही मी पाठीशी घालणार नाही म्हणजे घालणार नाही. भाजपचं एक मोठं अधिवेशन होते शिर्डीमध्ये रविवारी, आपण तिथे उपस्थित असता? हो ना, हे नक्कीच असणार. भारतीय जनता पार्टीचं आता मी सदस्य नोंदणीची पण सुरुवात केली. आजच मी सदस्य नोंदणीची बैठक घेतली. माझे जिल्हाध्यक्ष आहेत, ते अक्षय मुंदडा आहेत आणि माझ्या मतदारसंघातली सदस्य नोंदणी आज सुरू पण केली माझ्या लिंकवरनं. आणि आता इथे पण मी जे लोक आहेत त्याच्यातल्या काही लोकांना सदस्यता देणार आहे आणि आता पुढच्या कार्यक्रमात मी जिथे जाईन तिथे सदस्य नोंदणी करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.